ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा, चंद्रकेतू राजा त्यानं त्याच्या गुरुकडं मुलगा मागितला आणि तो मुलगा वारला. तो शोक करायला लागला. त्यावेळेला नारदानी त्याला मुलाचे 4 प्रकार सांगितले. मुलं कसे असतात आणि एवढा उपदेश करूनही काय तर नारदाने त्याला चंद्रकेतूला सांगितले, स्त्री, घर, ऐश्वर्य, विषय, समृद्धी, सेवक, मित्र आणि सगळे सोयरे हे सगळे कसे असतात? दुःख देणारे असतात. बघा, जोपर्यंत आपल्याकडे धन दौलत आहे तोपर्यंत आपले सगळे आपल्याजवळ येतात. काय आणि आपल्या सगळं संपल्यानंतर आपल्यापाशी कोणी येत नाही. म्हणून ज्ञानेश्वरांनी लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिविन नाम मंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्ण संकट सगळं जे आहे ना हे लटकं आहे आणि याचं नाव काय? माया. तरी आपण काय म्हणतो? आपलं म्हणतो. काय आणि मग शेवटी काय होतं? ज्या वेळेला वयस्कर होतो आणि मग त्याचे लाळ शेंबूड पडतो. स्वाना परिगत झाली अवघे करती हाडाड पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय. मग नंतर सगळे काय करतात? आपले हाडाड करतात. मग आपलं कोण आहे? आपला कोण? आपला आत्मा ना. आपला कोण आहे? भगवंत. सगळे हे कालांतराने सगळे बाजूला होतात. नारदाने एवढा समजून राजा चंद्रकेतू राजा समाधान झाले नाही. तो नंतर तो रडतच होता आणि मग संपूर्ण झाल्यानंतर अंगऋषी चंद्रकेतूचा अधिकार ओळखून त्याला संघर्ष मंत्र उपदेश घेतात. नंतर राजा चंद्रकेतू विरक्त होतो व तपश्चर्या करतो, भगवंताच्या नामाचा जप करतो. एवढं करूनही जसं विश्वामित्रांना 60,000 वर्ष तप केलं, शेवटी तो रंभेच्या मागे लागला. एवढं चंद्रकेतूला राजा सांगून एक दिवशी तो फिरत फिरत कुठे गेला? कैलासामध्ये गेला. कैलासामध्ये गेल्यानंतर शंकराच्या मांडीवर कोण? पार्वती बसली होती. आणि मग एवढे करून त्याचं मन शुद्ध झालेलं नव्हतं. आज लोक भक्ती करतात, कीर्तनं करतात, सगळं करतात, पण वरवर करतात, अंतरूतून करीत नाही. आणि मग एवढे करून तो त्याचं मन हे कलुषित राहिलं आणि मग तो काय म्हणतो? शंकराची निंदा करतो एवढ्या सभेमध्ये. आणि तू बायकोला मांडी घेऊन बसलाय. कोण म्हणला? चंद्रकेतू राजा. आणि मग एवढं करून शेवटी शंकराच्या डोक्यावर काय? गंगा. शंकराला काय राग आला नाही, पण पार्वतीला राग आला आणि पार्वतीनं त्याला काय दिला? शाप दिला, तू राक्षस योनी जन्म घेशील. आणि मग तो राक्षस योनी त्याला जन्म मिळाला. आणि मग त्यांनी परत क्षमा मागितली. तेव्हा त्याला तुझा पुढच्या जन्मात उद्धार होईल. म्हणून भक्ती जी करायची ही मनापासून करा. आज जगामध्ये भक्ती केली जाते, वरवर केली जाते, अंतःकरणातून केली जात नाही. म्हणून भक्ती करण्याकरता पूर्ण मनानं केली तर त्याचा उद्धार होतो. आणि हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.